हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 3 फेब्रुवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच संघ लोकसेवा आयोगाचे अर्थात UPSCचे सदस्य म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, संजय वर्मा। संजय वर्मा यांनी संघ लोकसेवा आयोगाचं नुकताच सदस्य म्हणून पदभार हे स्वीकारलेलं आहे। तर 1990 तुकडीचे भारतीय विदेश सेवा अधिकारी असलेल्या संजय वर्मा यांनी संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून शपथ घेतलेली आहे। UPSCचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी त्यांना पदाची शपथ दिलेली आहे। संघ लोकसेवा आयोग अर्थात UPSC ही भारत सरकारद्वारा अधिसूचित परीक्षांच्या नियमानुसार विविध परीक्षांचे आयोजन करणारी एक जबाबदार संस्था आहे। कलम 315 ते 323 नुसार UPSC एक संविधानिक संस्था आहे। संघ लोकसेवा आयोगाचे सध्या अध्यक्ष आहेत डॉक्टर मनोज सोनी। संघ लोकसेवा आयोगामध्ये 9 ते 11 इतकी सदस्य संख्या असते। प्रत्येक सदस्य 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। उंगलई थेडी उंगल ओरियल योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू केली गेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू। तामिळनाडू राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। उंगलई थेडी उंगल ओरियल ही जी योजना आहे तामिळनाडूमध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तामिळनाडू राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। या योजनेचा अर्थ होतो आपल्या दरवाजापर्यंत सेवा घेऊन येणे, उंगलई थेडी उंगल ओरियल। या योजनेच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा वितरणामध्ये सुधारणा आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये गतिशीलता आणली जाणार आहे। तर तामिळनाडू राज्याने सुरू केलेली योजना आहे। तामिळनाडू राजधानी आहे चेन्नई, मुख्यमंत्री आहेत MK स्टालिन आणि राज्यपाल आहेत RN रवी। पुढचा प्रश्न पाहूया। भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली। नवी दिल्ली या ठिकाणी या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2024चे आयोजन हे करण्यात आलेलं आहे। तर भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो भारत मंडपम नवी दिल्ली येथे आयोजित केलं गेलं आहे। 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान हे सुरू असणार आहे। भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगाचे शक्तिप्रदर्शन हे केलं जाणार आहे। मोबिलिटी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असून याचे समन्वय हे इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल इंडिया अर्थात AEPC कडून केले जात आहे। 2030मध्ये भारतात उत्पादित झालेल्या 30% दुचाकी वाहनांची निर्यात केली जाणार आहे। 50हून अधिक देशातील 600पेक्षा अधिक प्रदर्शकांसह गतिशीलता क्षेत्रातील नवकल्पना आणि सहयोगाचे प्रदर्शन या एक्सपोमध्ये होणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। सी केअर्स वेब पोर्टलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, प्रल्हाद जोशी। प्रल्हाद जोशी केंद्रीय मंत्री आहेत आणि यांच्या हस्ते सी केअर्स वेब पोर्टलचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे। सी केअर्स वेब पोर्टल हे कोळसा खान भविष्य निधी संघटनेच्या वेब पोर्टल आहे आणि या वेब पोर्टलचं नुकताच केंद्रीय कोळसा खान आणि संसदीय कार्यमंत्री आहेत प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते उद्घाटन केलं गेलं आहे। या पोर्टलला सी केअर्स असे नाव दिले गेलं आहे। संघटनेच्या कामकाजामध्ये गतिमानता आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी हे सुरू केलं गेलं आहे। कोळसा खान भविष्य निधी संघटन हे कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत कोळसा खाणीतील श्रमिकांसाठी सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचे कार्य हे करत असतं। पुढचा प्रश्न बघूया। खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024 कोणत्या ठिकाणी सुरू झाल्या आहेत? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही। जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 ठिकाणी या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत। तर खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024चे हे आयोजन 2 भागामध्ये केलं गेलं आहे। यावर्षीचं हिवाळी स्पर्धेचं हे 4थं संस्करण आहे। पहिला भाग 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये आयोजित केला गेला आहे। तर दुसऱ्या भागाचे आयोजन 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये केले जाणार आहे। लडाखमध्ये आईस हॉकी आणि स्पीड स्केटिंग आणि जम्मू काश्मीरमध्ये स्की पर्वतारोहण, अल्पाईन स्कीइंग, स्नोबोर्डिंग, नार्डिक स्की आणि गोंडोला या खेळांचे आयोजन केलं जाणार आहे। खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांची सुरुवात 2020मध्ये करण्यात आली होती। मागच्या वर्षीच्या 2023च्या हिवाळी खेलो इंडिया स्पर्धा या जम्मू काश्मीरमध्ये पार पडल्या होत्या। या स्पर्धेमध्ये पहिले स्थान जम्मू काश्मीर, द्वितीय स्थान महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशने 3रा क्रमांक मिळवलेला होता। पुढचा प्रश्न पाहूया। सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प महोत्सवाची सुरुवात कोणत्या राज्यात झाली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, हरियाणा। हरियाणा राज्यामध्ये या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प यात्रा महोत्सवाची सुरुवात ही झालेली आहे। तर सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प महोत्सव फरीदाबाद हरियाणा येथे 2 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला आहे। ही सूरजकुंड यात्रा महोत्सव 18 फेब्रुवारीपर्यंत सुरू असणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याद्वारे याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। यावर्षीचे सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प यात्रा महोत्सव जे आहे हे यावर्षीचं 37वं संस्करण आहे। या यात्रा महोत्सवाचे आयोजन हरियाणा पर्यटन विभागाकडून सूरजकुंडमध्ये केलं जात असतं। जवळजवळ 50 देश या यात्रा उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत।
यावर्षीचा भागीदार देश आहे तंजानिया आणि थीम राज्य आहे गुजरात. तर हरियाणा राज्यामध्ये यात्रा उत्सव सुरू झालेला आहे हा सूरजकुंड. तर हरियाणा स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1966. राजधानी आहे चंदीगड. मुख्यमंत्री आहेत मनोहरलाल खट्टर आणि राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच डॉक्टर नित्या आनंद यांचं निधन झालं आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी संशोधक. ते एक संशोधक होते डॉक्टर नित्या आनंद आणि यांचं नुकताच निधन हे झालेलं आहे. तर महान संशोधन शास्त्रज्ञ असलेल्या डॉक्टर नित्या आनंद यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन झालेलं आहे. औषध संशोधन क्षेत्रामध्ये यांचं खूप मोठं योगदान आहे. तसेच ते केंद्रीय औषध संशोधन संस्था CDRIचे माजी संचालक देखील होते. भारतातील पहिली गर्भनिरोधक गोळी सहेली विकसित करण्यामध्ये यांचे मोठं योगदान होतं. 2012मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित केले गेले होते. 1986मध्ये एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमादरम्यान तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी महिलांसाठी गर्भनिरोधक पर्यायांमध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता ओळखून सहेलीचे लोकांसमोर अनावरण हे केलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूची UP पोलीसमध्ये DSP पदावर नियुक्ती केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी दीप्ती शर्मा. महिला क्रिकेटर आहे दीप्ती शर्मा आणि हिचं नुकताच उत्तर प्रदेश सरकारने जे आहे DSP या पदावर नियुक्तीही केलेली आहे. तर भारताची स्टार महिला क्रिकेटर दीप्ती शर्मा उत्तर प्रदेश पोलीस दलामध्ये आता DSP पदावर रुजू झालेली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दीप्ती शर्मा हिला 3 कोटी रुपयांच्या धनादेशासह नियुक्तीपत्र हे दिलेलं आहे. दीप्ती शर्मा ही UPमधील आग्रा येथील रहिवासी असून तिने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. डिसेंबर 2023मध्ये दीप्ती शर्माने प्रथमच ICCचा प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार देखील जिंकला होता. तसेच BCCIचा 2019-20 आणि 2022-23चा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटरचा पुरस्कार देखील दीप्ती शर्माने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महदा कैहान-2 आणि हथ-1 हे उपग्रह कोणत्या देशाने नुकताच प्रक्षेपित केलेले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी इराण. इराणने प्रक्षेपित केलेले हे उपग्रह आहेत महदा कैहान-2 आणि हथ-1 हे उपग्रह नुकताच इराणने प्रक्षेपित केलेले आहेत. तर हे जे 3 उपग्रह आहेत यांना हे 3 नावं दिलेली आहेत महदा कैहान-2 आणि हथ-1. इस्रायलच्या सुरू असलेल्या युद्धांमुळे मध्य पूर्वेमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. इराणच्या ग्रामीण सेमनान प्रांतातील इमाम खोमेनी स्पेसपोर्टवरून या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. या प्रक्षेपणामध्ये सिमोर्ग रॉकेटचा वापर करण्यात आलेला आहे. महदा हा एक संशोधन उपग्रह आहे. तर कायहान आणि हतेप हे अनुक्रमे ग्लोबल पोझिशनिंग आणि कम्युनिकेशनवर केंद्रित असे लघु उपग्रह आहेत. तर इराणने या उपग्रहांचं प्रक्षेपण केलेलं आहे. इराण राजधानी आहे तेहरान, चलन आहे इराणियन रियाल आणि राष्ट्रपती आहेत इब्राहिम रईसी. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिला संशोधन आधारित IIT सॅटेलाईट कॅम्पस कोठे उभारला जाणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी उज्जैन. मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी भारतातील पहिला संशोधन आधारित IIT सॅटेलाईट कॅम्पस उभारला जाणार आहे. तर देशातील हे पहिलंच संशोधन आधारित IIT उपग्रह कॅम्पस असणार आहे. उज्जैनमध्ये उभारलं जात आहे. IIT इंदोरने उज्जैनमध्ये हा IIT कॅम्पस उभारण्याचा प्रकल्प तयार केलेला होता आणि 2023मध्ये शिक्षण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. 2024मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी IIT इंदोरच्या उज्जैन उपग्रह कॅम्पससाठी परवानगी दिली आहे. शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी हा कॅम्पस खूप महत्त्वाचा ठरणार आहे. 100 एकर परिसरामध्ये हा कॅम्पस उभा राहणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन आणि प्रगत शिक्षणाचा या कॅम्पसच्या माध्यमातून जे आहे उपलब्ध होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ISSF विश्वचषक स्पर्धेमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए दिव्या सिंग पनवार यांनी ISSF विश्वचषक स्पर्धेमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक हे पटकावलेलं आहे. दिव्यांग सिंग पनवार असं यांचं नाव आहे. ISSF विश्वचषक 2024 स्पर्धेमध्ये 10 मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे. पनवार याने फायनलमध्ये 253.7चा नवीन विक्रम रचलेला आहे आणि मागील 253.3चा विक्रम मोडीत काढलेला आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये अजून एक भारतीय नेमबाज आहे अर्जुन बबुता. हा या स्पर्धेमध्ये 6व्या स्थानी राहिलेला आहे. तसेच या स्पर्धेमध्ये सोनम उत्तम मस्करने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळवलेलं आहे. रिदम सागवान आणि उज्ज्वल यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळवलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ आसाम 1947 to 1971 या पुस्तकाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन कोणी केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए हेमंत बिस्वा शर्मा यांनी जे आहे पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ आसाम 1947-1971 या पुस्तकाच्या पहिल्या खंडाचे नुकतंच प्रकाशन केलेलं आहे.
तर आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा यांनी या आसामचा राजकीय इतिहास 1947-1971 या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचा खंड 1 प्रकाशित केलेला आहे। हे पुस्तक प्रसिद्ध इतिहासकार राजन सैकिया यांनी संपादित केलेलं आहे। या पुस्तकामध्ये आसामच्या राजकीय इतिहासावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे। तसेच 2020 पर्यंतच्या राजकीय घडामोडींचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे। या पुस्तकाच्या 3 आवृत्त्या 2025 पर्यंत प्रकाशित केल्या जाणार आहेत। तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स। सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।